नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, बरेच जिल्ह्यामध्ये पेटी वाटप सुरू आहे. तर बरेचसे लोकांचे अजून ते फॉर्म भरले नाही आहेत. तर मित्रांनो, ते फॉर्म कसे भरायचे ते मी बिलकुल सोप्या पद्धतीत तुम्हाला आज सांगणार आहे की इमारत बांधकाम कामगार हे फॉर्म कसे भरायचे आणि नवीन फॉर्म तेच तुम्हाला मी सांगणार आहे की नवीन फॉर्म कसे भरायचे. आणि बरेचसे लोकांनी 2000, 1500, 1000 रुपये देऊन ते फॉर्म भरले आहेत. तर मित्रांनो, लोकांनी दिले असतील पण तुम्ही तसे देऊ नका आणि तुम्ही सुद्धा आपल्या मोबाईलवर ते सोप्या पद्धतीत फॉर्म भरू शकता. आणि मी बिलकुल सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे की ते फॉर्म कसे भरायचे. चला मित्रांनो, सुरू करूया आपण व्हिडिओ. तर मित्रांनो, तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले मोजिला किंवा क्रोम ब्राउझर या दोनपैकी एक या ब्राउझरमध्ये तुम्हाला जायचे आहे आणि इमारत बांधकाम हे नाव सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला बघू शकता पहिली साईट, तुम्हाला या साईटवर तुम्हाला क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसू शकते पहिलाच जो ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येतो. याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचे आपण नवीन रजिस्ट्रेशन करत आहोत त्या व्यक्तीचे आधार नंबर आणि खाली त्यांचे मोबाईल नंबर आपल्याला ॲड करून प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पेज ओपन होतो. याच्यामध्ये तुम्हाला पहिले नाव म्हणजेच तुमचे नाव, तुमचे वडिलाचे नाव आणि आडनाव. समजा एखादी महिला असेल, तिचे लग्न झालं असतील तर तिचे नाव, तिचे पतीचे नाव, आडनाव. त्यामध्ये तुम्हाला लिंग म्हणजे जेंडर निवडायचं आहे. मुलगा असेल तर मेल, कोणी मुलगी असेल तर फिमेल. त्यानंतर तुमचे लग्न झाले आहेत का, झाले असतील तर मॅरिड, सिंगल असाल तर सिंगल. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ ॲड करायची आहे. जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि तुमची जे कास्ट आहे, कोणती कास्ट आहे, जशी जनरल असेल तर जनरल, NT, OBC, SC, ST जे आहे तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही वार्ड आहेत ते तुम्हाला येथे सिलेक्ट करायचे आहे. गांधीवाड, नेरवाड असे कुठे कुठे राहतात ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव, तुमच्या गावाचे नाव जे आहे ते सिटीमध्ये तुम्ही आपला गाव किंवा तालुका टाकू शकता. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे ॲड करून घ्यायचा आहे. तालुका निवडायचा आहे. आणि जो पोस्ट आहे तो पोस्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पिनकोड नंबर तुम्ही जेव्हा पोस्ट सिलेक्ट कराल तेव्हा पिनकोड नंबर ऑटोमॅटिकच येतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असा येईल फॅमिली डिटेल म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव आले असतात. आता मी टाकले नाही यावर तर त्यामुळे येथे आले नाही. येथे तुमचे नाव येतात, येथे तुमचे आडनाव, येथे तुमचे वडिलाचे नाव आणि येथे तुम्हाला तुमचे शिक्षण फक्त ॲड करायचे असतो जे झाले आहेत ते. आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो येथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येथे ॲड मोर आणखी जोडा असा ऑप्शन येतो. याच्यावर तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक असतात त्यांची एवढ्याचे नाव तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲड आणखी तुमच्या फॅमिलीतला नाव, जो नाव आहे तो त्याचे वडिलाचे नाव नाही, त्याचे आडनाव आणि त्याच्या वडिलाचे नाव, त्याची डेट ऑफ बर्थ येते आपल्याला ॲड करायची आहे. आणि त्याची वय येते ऑटोमॅटिकच येतो. आणि ते कोण लागतात, फादर मदर जे लागतात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड आणि येते त्याचा व्यवसाय. जे शिक्षण झालं आहे ते शिक्षण तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. आणि नॉमिनी म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे नियोक्ता तपशील. येथे तुम्ही कोणते काम करता ते तुम्हाला काम येथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र लागतात आपल्याला 90 दिवसाचे काम केल्याचे, ते प्रमाणपत्र कोणाकडून मिळाले ते तुम्हाला येथून सिलेक्ट करायचे आहे. जसं की मी ग्रामसेवक निवडते आणि तेथे जावक क्रमांक लिहिलेला असतो. तो जावक क्रमांक आपल्याला येथे टाकावा लागतो आणि जावक दिनांकसुद्धा तुम्हाला येथे टाकावा लागतो. त्या फॉर्मवर लिहिलेला असतो. आणि तुमची ग्रामपंचायतचं नाव,
ग्रामपंचायतचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला, तालुका निवडायचा आहे आणि पडताळणीसाठी तालुका केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला त्या केंद्रामध्ये जाऊन दाखवावा लागतो। आणि हे फॉर्म भरण्यासाठी फक्त तुम्हाला 90 दिवसाचा प्रमाणपत्र आणि स्वतःचे आधार कार्ड हे 2 कागद तुम्हाला लागतात। त्यानंतर तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे आधार कार्ड, याच्यामध्ये तुम्हाला 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र आणि क्लिक टू लोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या तालुका सेंटरमध्ये कधी हे डॉक्युमेंट्स दाखवू शकता ते डेट तुम्हाला निवडायची आहे। तर बघू शकता पूर्ण फुल आहे। त्यानंतर या डब्यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळतो। तो लेटर घेऊन आणि हा जो 90 दिवसाचा फॉर्म असतो हा फॉर्म घेऊन आणि तुमचा आधार कार्ड ते घेऊन तुम्हाला तुमच्या तालुका सेंटरवर जायचं आहे। ज्या तारीख तुम्ही इथून सिलेक्ट केल्या त्या तारखेवर तुम्हाला जायचं आहे। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा।